नमस्कार विद्यार्थी मित्र, झोका घे भरारी या पहिल्या मराठी शैक्षणिक ॲपमध्ये मी अर्चना अमित सोमशेट्टी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत करते। तर आज आपण इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील इंग्लिश या विषयाचा अनबिटेबल सुपरमॉम मॅरी कॉम हा पाठ अभ्यासत आहोत। तर चला तर वळूया पाठाच्या पुढच्या भागाकडे। इंटरव्ह्यूअर आस्क, यू वर quoted saying Adams was very clever, a counter puncher, but although she carried power, she wasn't or she was not very tactical. I was scoring, but the judges were not pressing the buttons. Do you think dodgy judging was part of the reason for your loss in the semi-finals? आता बघा इथे इंटरव्ह्यूवरने काय क्वेश्चन विचारले, जेव्हा सेमीफायनल्स आली होती तेव्हा तिची जी प्रतिस्पर्धी होती ॲडम्स, तुम्ही म्हणता की ती ॲडम्स खूप क्लेवर होती असं ते मेरी कॉमला म्हणतात. अँड अ काउंटर पंचर, तिची रणनीती, ऑल्दो शी कॅरीड पॉवर, ती खूप शक्तिशाली होती. शी वॉजंट व्हेरी टॅक्टिकल, पण तिच्याकडे फार काही रणनीती नव्हत्या असं तुम्ही सांगताय. सो आय वॉज स्कोरिंग बट द जजेस वेअर नॉट प्रेसिंग द बटन. आणि तुम्ही स्कोर करत होतात पण जजेस तुम्हाला त्याप्रमाणे बटन प्रेस करत नव्हते आणि त्याप्रमाणे योग्य तुमचा न्याय करत नव्हते, बटन प्रेस करत नव्हते. सो डू यू थिंक डॉडजी जजिंग, डॉडजी म्हणजे कुठेतरी पार्शल म्हणजे पक्षपातीपणा केला गेला आहे का असं तुम्हाला वाटतं का? पार्ट ऑफ द रिझन फॉर युअर लॉस इन सेमीफायनल, आणि त्यामुळे तुम्ही सेमीफायनलमध्ये हारलात. म्हणजे तिच्या सेमीफायनलमध्ये हरण्याविषयी तिला काही क्वेश्चन केलेला आहे. आणि त्यावेळेस जे पंचांचा निर्णय म्हणजे जजचा जो निर्णय होता तो पक्षपातीपणे केले गेले आहे का असं त्या इंटरव्ह्यूवरने, पार्शलिटी केली आहे का असं त्या इंटरव्ह्यूवरने मेरी कॉमना विचारलेलं आहे. सो व्हॉट शी आन्सर्ड? मॅरी कॉम सेड, येस, आय थिंक सम ऑफ द डिसिजन्स वेर अनफॉर्च्युनेट अँड डिड नॉट वर्क टू माय बेनिफिट. आता तेव्हा ती म्हणते खरंच त्यावेळी जे काही निर्णय दिले गेले ते अनफॉर्च्युनेट होते, दुर्दैवी होते. अँड डिड नॉट वर्क टू माय बेनिफिट, आणि माझ्या फायद्याचे नव्हते. म्हणजे खरंच डॉडजी म्हणजे अनजस्ट, डॉडजी याचा अर्थ अनजस्ट, खरंच पार्शलिटी पक्षपातीपणा केलेला आहे. निपक्षपातीपणाने हा रिझल्ट दिले गेलेला नाही किंवा माझ्या बाबतीत काही निर्णय चुकीचे दिले गेलेले आहेत असं मला वाटतं. नेक्स्ट क्वेश्चन इंटरव्ह्यू वाज, India managed just 6 medals in the 2012 Olympics, even though we are a nation of 1.3 billion people. Where do you think a change is required to help us win medals that are proportionate with our population? खूप सुंदर प्रश्न विचारलाय बघा. इंडियाला जस्ट 6 मेडल्स इन द 2012 ला जे ऑलिम्पिक झालं त्याच्यामध्ये फक्त 6 पदकं आपल्याला मिळालेली होती. इवन दो वी आर अ नेशन ऑफ 1.3 बिलियन पीपल, 1.3 अब्जावधीचा हा असा आपला देश असताना सुद्धा पदक मात्र आपल्याला 6च मिळतात. सो वेअर डू यू थिंक अ चेंज इज रिक्वायर्ड टू हेल्प अस विन मेडल दॅट आर प्रपोर्शनेट विथ आवर पॉप्युलेशन? तर तुम्हाला काय वाटतं की आपल्या गेममध्ये असा कुठला बदल झाला पाहिजे की आपल्या पॉप्युलेशनच्या दृष्टीने आपल्याला अधिकाधिक मेडल्स मिळतील? सो व्हॉट शी आन्सर्ड? मेरी कॉम सेड, I think more and more people should take up sports as a full-time career if we want more gold medals. More corporates should come in and sponsors players so that the players don't have any financial pressure and can just फोकस ऑन देअर गेम. तिचं म्हणणं आहे की मला असं वाटतं की जास्तीत जास्त लोकांनी स्पोर्ट्स याचा विचार हॉबी असा न करता फुल टाइम करिअर म्हणजे त्याच्यामध्येच करिअर म्हणून काहीतरी करिअर त्याच्यामध्ये करावं गेममध्येच, फुल टाइम ते पण पार्ट टाइम वगैरे किंवा साईड करिअर म्हणून त्याचा विचार करू नये. अँड इफ यू वॉन्ट मोर गोल्ड मेडल, आणि आपल्याला अधिकाधिक सुवर्ण पदक जिंकायची असेल तर मोर कॉर्पोरेट्स, आता कॉर्पोरेट्स म्हणजे अशा अनेक कंपन्या आणि इंडस्ट्रीज असतात की ज्यामध्ये पैसे गुंतवतात ॲडसाठी वगैरे म्हणा. तर असे जे कॉर्पोरेट्स शुड कम इन, असे आपल्याला भरपूर अधिकाधिक कंपन्या ॲज अ कॉर्पोरेट म्हणून मिळायला पाहिजेत. आणि स्पॉन्सर्स म्हणजे ऑर्गनायझेशन असतात, प्लेज ऑर एड्स स्पोर्ट्समन की जे स्पोर्ट्समनला हेल्प करतात, स्पोर्ट्स इव्हेंटला हेल्प करतात, अशा काही संस्था, त्यांना स्पॉन्सर्स असं म्हणतात. असे स्पॉन्सर्स पण आपल्याला मिळायला पाहिजे, स्पॉन्सर्स प्लेयर्स, सो दॅट द प्लेयर्स डोंट हॅव एनी फिनान्शियल प्रेशर, की जेणेकरून जे आपले खेळाडू आहेत आपल्या भारतातले त्यांच्यावर कुठलेही आर्थिक प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थित राहणार नाही, त्यांना कुठलेही आर्थिक प्रेशर जाणवणार नाही, आर्थिक गोष्टीचं टेन्शन जाणवणार नाही. कॅन जस्ट फोकस ऑन देअर गेम, आणि मग ते पूर्णपणे आपल्या खेळावर फोकस करू शकतील, त्यावर कन्सन्ट्रेट करू शकतील.
Interviewer asked next question. Do you think interest in boxing in India will ever go beyond the Olympics? तुम्हाला असं वाटतं का, ते मॅरीकॉमला विचारतात, की आजकाल बॉक्सिंगमध्ये जी आवड निर्माण होत चाललेली आहे भारतामध्ये, तर ही नक्कीच ऑलिम्पिकच्या पलीकडे जाऊन, म्हणजे इट विल एव्हर गो बियॉन्ड द ऑलिम्पिक्स, ऑलिम्पिक्सपर्यंत, ऑलिम्पिकच्या पलीकडेही जाऊन ही एवढी मोठी आवड जास्तीत जास्त होऊ शकते का? ऑलिम्पिकमध्ये आपल्याला त्याचा काही फायदा होऊ शकेल का? So Mary Kom said, yes, I am sure that in a few years, boxing will be very popular among everyone in India and all the year round. ती म्हणते खरोखरच मला खात्री आहे की भारतामध्ये, आपल्या भारतामध्ये बॉक्सिंग हा खेळ एके दिवशी इतका प्रसिद्ध होईल की इट विल बी पॉप्युलर अमंग एव्हरीवन इन इंडिया. प्रत्येकामध्ये हा गेम पॉप्युलर, प्रसिद्ध होऊन जाईल ऑल द इयर राऊंड. मला वाटतं ह्याला फार वर्ष पण लागणार नाही, वर्षभरातच बॉक्सिंग हा खेळ खूप प्रसिद्ध होईल आपल्या भारतामध्ये. Next question asked by the interviewer is, how aware are Indian women of their nutritional requirements? Diet and nutrition must have been a key factor in your conditioning for the Olympics. Do you think nutrition is a neglected area in Indian sports? खूप उत्तम प्रश्न आहे, मला असं वाटतं. हाऊ अवेअर आर इंडियन वुमन ऑफ देअर न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट. आता न्यूट्रिशनल म्हणजे आहार, पोषण, सकस आहार. या सकस आहाराच्या बाबतीत भारतीय महिला किती जागृत आहेत असं तुम्हाला वाटतं? डाएट म्हणजे एक समतोल आहार आणि न्यूट्रिशन म्हणजे पोषक आहार मस्ट हॅव बीन अ की फॅक्टर. एखादी गुरुकिल्ली असू शकते का, की फॅक्टर असू शकते का इन युअर कंडिशनिंग गेम? तुमचा हा जो गेम आहे म्हणजे बिकमिंग फिट, कंडिशनिंग म्हणजे बिकमिंग फिट राहण्यासाठी, या गेमसाठी जी फिटनेस लागतो त्या फिटनेसच्या दृष्टीने उत्तम आहार, एक पोषण आहार घेणं गरजेचं आहे आणि ही एक गुरुकिल्ली, एक की फॅक्टर ठरू शकतो का? डू यू थिंक न्यूट्रिशन इज अ निग्लेक्टेड एरिया इन इंडियन स्पोर्ट? आपल्या भारतीय खेळामध्ये ह्या घटकाकडे म्हणजे न्यूट्रिशन म्हणजे पोषक आहार या घटकाकडे नेहमीच हा एक दुर्लक्षित घटक आहे का, दुर्लक्ष केलं गेलेलं आहे का या गोष्टीकडे, असं तुम्हाला वाटतं का? असा प्रश्न विचारला जातो मुलाखतकाराकडे. त्यावर मॅरीकॉम उत्तर देते. मॅरीकॉम सेड, द अवेअरनेस इज ग्रोईंग नाव अमंग द फिमेल ॲथलेट्स वेन इट कम्स टू न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट्स. आता बघा, अवेअरनेस म्हणजे जागृती होत चाललेली आहे, म्हणजे हळूहळू महिला खेळाडूंना समजू लागलेलं आहे की आपल्याला पोषक आहार घेणं गरजेचं आहे, आपण फिट राहणं गरजेचं आहे. न्यूट्रिशन हॅज डेफिनेटली बीन अ निग्लेक्टेड एरिया इन इंडियन स्पोर्ट्स. आय हॅड टू गेन 3 kg सिन्स आय हॅड टू फाईट इन द 51 kg event instead of the usual 48 kgs that I fight in. So I had to focus on what to eat. I gain weight by eating the right kind of healthy food rather than bad saturated fats. तर तिने म्हटलेलं आहे हळूहळू या उत्तरातून तिने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की महिला हळूहळू आपल्या आहाराच्या बाबतीत, फिटनेसच्या बाबतीत जागरूक राहायला लागलेल्या आहेत. पण न्यूट्रिशन हा जो घटक आहे डेफिनेटली हा अजूनही आपल्यामध्ये दुर्लक्षित घटक आहे, निग्लेक्टेड एरिया आहे इन इंडियन स्पोर्ट, भारतीय खेळामध्ये. आणि आता ती आपलं एक्झाम्पल देते. आय हॅड टू गेन 3 kg, मला 3 किलो वाढवायचं होतं वजन, जेव्हा मी 51 kg या वजन गटामध्ये खेळणार होते. तर इन्स्टेड ऑफ युज्युअल 48 kgच्या ऐवजी मी जेव्हा 51 kg वजन गटामध्ये खेळणार होते तेव्हा मला 3 किलो वजन वाढवावं लागलं होतं. अँड आय हॅड टू फोकस, मी फोकस केला होता व्हॉट टू ईट, काय खायचं काय खाऊ नये या गोष्टीवर मी जास्त लक्ष दिलं होतं. अँड आय गेन वेट, आणि मी माझं वजनही वाढवलं होतं. गेन म्हणजे वाढवणे वजन. बाय इटिंग द राईट काइंड ऑफ हेल्दी फूड, योग्य प्रकारचं अन्न खाऊन, म्हणजे कुठल्या पदार्थाचं सेवन करावं करू नये यालाच आपण एक न्यूट्रिशन आहार असं म्हणतो, न्यूट्रिशियस फूड असं म्हणतो, त्या प्रकारचं फूड मी घेतलं होतं. रॅदर दॅन बॅड सॅच्युरेटेड याचा अर्थ अनहेल्दी फॅट्स, चरबीयुक्त पदार्थ. तर ते न खाता मी योग्य आहार, सकस आहार घेतला होता आणि त्याप्रमाणे मी माझं वजन वाढून 51 kg या वजन गटामध्ये मी खेळले होते. नेक्स्ट क्वेश्चन आस्क्ड बाय द इंटरव्ह्यूअर, हाऊ बिग अ रोल डिड OGQ प्ले इन शेपिंग द बॉक्सिंग सीन इन इंडिया फॉर द बेटर. तर OGQ, आता OGQ म्हणजे ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. तर ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट ह्याची काय भूमिका असते शेपिंग द बॉक्सिंग सीन इन इंडिया फॉर द बेटर, म्हणजे भारतामध्ये, भारताच्या खेळाच्या दुनियेमध्ये, भारतामधील खेळाच्या दुनियेमध्ये बॉक्सिंग या गेमला एक
चांगलं महत्त्व मिळावं, तो गेम जास्त पॉप्युलर व्हावा, त्याविषयी लोकांच्या मनामध्ये जागृती व्हावी, या दृष्टीने OGQ कुठला रोल परफॉर्म करतं, त्याची भूमिका काय आहे असं तुम्हाला वाटतं? केवढा मोठा रोल आहे त्याचा असं तुम्हाला वाटतं? OGQचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे या दृष्टीने? सो मॅरी कॉम answered, OGQ really played an important part in my success. They helped me out whenever I needed something. They took care of everything, which helped me focus on my boxing and kept me stress free. तर ह्याच्यामध्ये ह्या उत्तरामध्ये तिने सांगितलंय की OGQने माझ्या यशामध्ये OGQचं कॉन्ट्रीब्युशन खूप आहे. मला OGQने रिअली खूप हेल्प केलेली आहे. वेन एव्हर आय नीडेड समथिंग, मला जेव्हा जेव्हा बॉक्सिंगच्या दृष्टीने ज्या गोष्टींची गरज होती तेव्हा मला OGQने खूप मदत केलेली आहे. अँड दे टूक केअर ऑफ एव्हरीथिंग, सर्व दृष्टीने त्यांनी काळजी घेतलेली आहे माझी. विच हेल्प मी, त्याच्यामुळे फायदा काय झाला की मी फोकस करू शकले ऑन माय बॉक्सिंग, माझ्या बॉक्सिंगवर मी कॉन्सन्ट्रेट करू शकले. अँड केप्ट मी स्ट्रेस फ्री, आणि त्यामुळे मी तणावमुक्त, स्ट्रेस फ्री मीन्स तणावमुक्त राहिलेलं आहे. सो स्टुडंट्स, आत्तापर्यंत मी जो पाठाचा हा भाग तुम्हाला शिकवलेला आहे तो तुम्हाला समजलाच असेल अशी मी आशा व्यक्त करते. आणि हा पाठाचा भाग अधिकाधिक समजून घेण्यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ परत परत पाहू शकता. सो स्टे कनेक्टेड विथ झोका. थँक्यू.